नमस्कार. मी डॉक्टर बबन जुगदंड, यशोदा पुणे येथे अधिकारी आहे. मित्रो, गेल्या नमस्कार सर. महिन्या 2 महिन्यापासून आपण महाराष्ट्रातल्या एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी मधल्या टॉपर विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज, मुलाखती घेत आहोत. हा मुलाखती घेण्याचा उद्देश असा आहे, की आपल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः जे मुलं नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीची, त्यांना या मुलाखतीचा फायदा व्हावा. यू-पी-एस-सी मध्ये सिलेक्ट झालेल्या, एम-पी-एस-सी मध्ये सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांचे अनुभव त्यांना उपयुक्त ठरावेत, या दृष्टिकोनातून आपण ही मुलाखतीची मालिका सुरू केलेली आहे. आजच्या या मालिकेमध्ये शेगाव जिल्हा बुलढाणा येथील अभिजित सरकटे हे यू-पी-एस-सी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. फार चांगली आनंदाची गोष्ट आहे. मी अगोदर सांगितलं मागच्या बऱ्याच मुलाखतीमध्ये, की ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी या यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत आणि अभिजित सुद्धा कुठलीही प्रशासकीय पार्श्वभूमी नसताना, विशेषतः बऱ्याच मुलांकडे त्यांचे आई-वडील मोठ्या हुद्द्यांवर असतात. ते चांगल्या पद्धतीची शिकवणी पाठवतात मुलांना दिल्लीला वगैरे, आणि त्यांची मुलं बऱ्यापैकी यू-पी-एस-सी मध्ये सिलेक्ट होतात असा ट्रेंड होता. पण अलीकडे तो ट्रेंड बदलत चाललेला आहे आणि ग्रामीण भागातले, ज्यांना चेहरा नाही, ज्यांना खरी ओळख नाही, असे विद्यार्थी यू-पी-एस-सी मध्ये चांगल्या प्रयत्नांनी उत्तीर्ण होत आहेत. त्यातीलच अभिजित सरकटे हे आहेत. अभिजित सरकटे यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये पदवी संपादन केली. त्यांचा आपण नंतर शैक्षणिक प्रवास जाणून घेणार आहोतच. विशेष म्हणजे अभिजितचे वडील एसटी मध्ये कंडक्टर आहेत आणि आई शिक्षिका आहेत. या कंडक्टर आणि शिक्षिकेचा हा मुलगा आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी अत्यंत कठीण परीक्षा आपल्या देशामध्ये समजली जाते, त्या परीक्षेमध्ये अभिजितनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. अभिजितची रँक सध्या 601 आहे. आपलं 710 आहे. परंतु माझ्या मते अभिजितला चांगलं पद मिळेलच या सेवेमध्ये, आणि कुठलंही पद जरी मिळालं तरी अभिजित तिथे एक बॉस म्हणून, एक साहेब म्हणून काम करणार आहेत. आणि भविष्यामध्ये आणखी अभिजित परीक्षा देतील आणि त्यांची रँक चांगल्या पद्धतीनं येईल आणि निश्चित ते आय-ए-एस किंवा आय-पी-एस किंवा आय-एफ-एस होतील, असा मला आशावाद आहे. कारण एवढं जे यश संपादन केलेलं आहे अभिजितनं, त्याबद्दल मी अभिजितचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अभिजितला शुभेच्छा पण देतो. की बऱ्याच वर्तमानपत्रातून तुमच्या मुलाखती वाचण्यात आल्या. तुमचे अनेक कार्यक्रम सुद्धा मला बघता आले. अनेक युट्यूबच्या वरच्या मुलाखती सुद्धा बघितलेल्या आहेत. आणि अभिजित, तुम्ही हे यश संपादन केले आहेत. आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, की आपण एक साधारणतः अर्ध्या तासाची मुलाखत असते आणि त्याच्यामध्ये प्रश्न असतात जे मुलांना उपयुक्त ठरतील, असेच प्रश्न मी विचारत असतो. आता पहिलाच प्रश्न अभिजित तुम्हाला माझा असा आहे, की आपली थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला सांगितली. मी थोडक्यात सांगितली आई-वडील, पण बहीण, भाऊ आणि बाकी तुमचं राहणं वगैरे याच्याबद्दल सांगितलं तर आम्हाला आणखी आनंद होईल. सर, आम्ही सरकटे जे आहोत ते अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतले मूळचे आहोत. पण आई वडिलांच्या ड्युटीमुळे आम्ही शेगावला रहिवासी झालेलो आहोत आता मागच्या 27 वर्षांपासून. माझे वडील, जसं मी तुम्हाला सांगितलं, की एसटी मध्ये कंडक्टर आहेत, अकोला डिव्हिजनच्या रिसोड डेपोमध्ये. आणि माझी आई जी आहे ती प्राथमिक शिक्षिका आहे. शेगाव तालुक्यातील लासुराची जी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, तिथे प्राथमिक शिक्षिका म्हणून ती सध्या कार्यरत आहे. मला लहान बहीण आहे, जी सध्या इंजिनिअरिंग करत आहे, तिच्या 3rd इयरला आहे ती. आणि एकंदरीत असं आमचं एक छोटंसं कुटुंब आहे आणि अशी एक पार्श्वभूमी आहे, की जिथे आई-वडिलांच्या सपोर्टमुळे समजा मी इथे तुमच्यासमोर आज मुलाखतीला बसू शकतो. खूप छान, खूप छान अभिजित. अभिजित, मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीनंतर एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे, की तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आणि प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक शिक्षण कुठं झालं आणि इंजिनिअरिंग कुठं केलं तुम्ही, आणि त्याला 10वीला मार्क किती होते, 12वीला मार्क किती होते, याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके. तर सर, माझं जसं मी सांगितलं, मी शेगावचा रहिवासी आहे. तर माझं जे शिक्षण आहे 10वी पर्यंतचं, ते शेगाव येथील हरलालका इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं. मला 10वीला 95% होते. 94.61, 95 असं एक कन्सिडर करू शकतो आपण. आणि मला 11वी-12वी जी आहे माझी शेगावच्याच नगर परिषद येथील
म्युनिसिपल ज्युनियर कॉलेजला झालेली आहे. माझं 12वीला 86% होते आणि त्यानंतर मी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती इथे गेलो आणि तिथल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जी BE डिग्री आहे, तिथून तिथून घेतली मी युनिव्हर्सिटीच्या, अमरावती युनिव्हर्सिटीच्या आणि मला डिग्रीलाही 81% होते. मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो माझ्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधनं. अशी एक माझं क्वालिफिकेशन आहे सर. गुड. फारच छान. म्हणजे तुम्ही सगळ्या 10वी, 12वी आणि इंजिनिअरिंग मध्ये टॉप मध्ये होतात. चांगले मार्क्स होते. खरं तर असे हुशार विद्यार्थीच UPSC, MPSC मध्ये सिलेक्ट होतात आणि विशेषतः इंजिनिअरिंगची मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आता UPSC, MPSC कडे येत आहेत आणि ते उत्तीर्ण होत आहेत. तर अभिजित, तुम्ही हां. UPSC, MPSC कडे कसं काय वळलात? म्हणजे विशेषतः MPSC कडे न वळता डायरेक्ट UPSC ची परीक्षा दिलेली आहे. तर UPSC कडला तुमचा प्रवास कसा आहे? तर खरं तर माझी जी पर्यंतची म्हणजे शेगाव ते आता मसुरीची जी स्टोरी आहे ती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी जेव्हा लहान 9वीत होतो, तेव्हा माझ्या वडिलांसोबत एकदा असंच फिरायला गेलेलो आम्ही बाहेर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी जे होते आपले महाराष्ट्राचे तेव्हाचे, त्यांचा दौरा होता शेगावला. शेगाव विकास आराखडा म्हणून एक आराखडा चालू होता आणि त्याच्या दरम्यान शेगावचा विकास चालू होता चांगला. तर त्याची पाहणीसाठी त्यांचा एक दौरा होता. पण त्याच्या दौऱ्याच्या दरम्यान आम्हाला तिथे अडवण्यात आलं ट्रॅफिकमुळे आणि त्यांच्या ताफ्याला जाऊ दिलं. तर आयुष्यात पहिल्या वेळेस प्रिन्सिपल सेक्रेटरी नावाचा शब्दही कानावर आला, माणूसही पाहायला भेटला आणि त्याचा ताफाही बघायला भेटला. 9वीत म्हणजे तुम्ही समजू शकता किती लहान एक बालमन होतं माझं आणि त्या बालमनावर जे काही दिसलं त्या त्या दिवशी, त्याचा एक चांगलाच मोठा परिणाम होऊन गेला. नंतर तेव्हा ठरलं, की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. खरं तर तेव्हाच मी माझ्या वडिलांना विचारलं, की हा व्यक्ती कोण आहे? हा कसं काय पोहोचला वगैरे. छोटे-छोटे जे बेसिक प्रश्न लहान मुलांना पडतात तसे मला पडलेले. माझ्या वडिलांचं शिक्षण BSc झालेलं होतं त्यांच्या टाईमला. पण काही परिस्थितीमुळे ते समजा एस-टी कंडक्टर म्हणून झाले. पण त्यांनी त्यांच्या टाईमला पण MPSCची परीक्षा देऊन दिली. झालेलं होतं त्यांचं. पण MPSC त्यांची पास नाही झाली. पण त्यांना एक आयडिया होती, की इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता काय असतो? आणि त्या लहानपणी समजा 9वीत मला बाळकडू देण्यात आले, की UPSCची अशी परीक्षा असते आणि त्यातून एक उच्च हुद्द्यावर तुम्ही जाऊन बसू शकता आणि तिथून तुम्ही एक प्रशासनाचा भाग बनून प्रशासनात काम करू शकता. आणि हे 9वीत समजा झालं. त्यानंतर 10वी मग 10वी मध्ये खूप जास्त सीरियस घ्यायला लागलो प्रत्येक गोष्ट. दरवर्षीचे जसे UPSCचे रिझल्ट्स आले तर न्यूजपेपरमध्ये जे कटिंग्स यायचे ते वाचायचो. अ, त्या वाचल्यानंतर खूप मोटिव्हेशन वाटायचं, की असं काहीतरी खरंच आपल्यालाही करता आलं पाहिजे. देन 10thला तुम्हाला सांगितलं तसं 95% पडले. मग सगळीकडे न्यूज, मग सगळे विचारायला लागले, की पुढे काय करायचंय तुला? एक जर्नलिस्ट जेव्हा आले घरी, तेव्हा त्यांनी बेसिक प्रश्न हाच विचारला, की पुढे काय करायचं? आता ते बालपण होतं, सांगून दिलं मी, की "सर मी IAS बनायचा विचार चालू आहे" म्हणून असा. आणि त्यानंतर खरी मजा सुरू झाली खरं तर. 10वी पर्सेंटेज रिझल्ट आला आणि अण्णाभाऊ साठे म्हणून एक स्कॉलरशिप असते. ती त्या वर्षीची मला मिळाली. पुण्याला पहिल्या वेळेस शेगावहून पहिल्या वेळेस पुणे जायला भेटलं खरं तर. एवढी मोठी सिटी पहिल्या आयुष्यात पहिल्या वेळेस पाहायला भेटली. आणि त्यानंतर म्हणजे तिथे आपले जे सीएम होते अशोक चव्हाण तेव्हाचे, त्यांच्यासोबत भेट झाली. तिथे त्यांच्यासोबत आलेल्या IAS ऑफिसर सोबत भेट झाली आणि त्यांच्या त्या IAS ऑफिसर सोबत भेटून असं वाटलं, की यार हां, असं काहीतरी व्हायला पाहिजे आपण. ती म्हणजे जी कॉन्स्टंट मोटिव्हेशन आहे ना 9वी नंतर 10वी भेटते. मग 12वी चांगले पर्सेंटेज मिळाले. मग 12वी नंतर कुठेतरी फिक्स झालं, की आपल्याला दुसरीकडे कुठे नोकरी नाही करायची. आपण जाऊ तर UPSCच करू आणि त्यातलंच IAS ऑफिसर बनण्याचा प्रयत्न करू. इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंगमध्ये ॲज ॲज आय टोल्ड यू, की युनिव्हर्सिटी टॉपर होतो मी. पण तरी कॅम्पसचं सिलेक्शन कोणतंच घेतलं नाही आणि ऑफ कॅम्पसमध्ये एक कंपनी आलेली, पण सोडून दिली शेवटी आणि म्हटलं, की आता पुण्याला जाऊया आणि प्रिपरेशन करू. आणि पुण्याला गेलो समजा 3 अटेम्प्ट दिले आणि आज तुमच्या समोर बसायला चान्स मिळत आहे सर. अशी ही माझी शेगाव ते खूप छान. मसुरीची एक जर्नी. वाह! शेगाव ते मसुरी खूप तुम्ही नक्कीच हा प्रवास एक पुस्तकामध्ये शब्दबद्ध करा. कारण भरत आंधळे यांची गरुड झेप हे पुस्तक खूप हां, हां. प्रेरणादायी आहे आणि हो सर. आपले राजेंद्र भारुड यांचं मी एक स्वप्न पाहिलं होतं. तसा तुमचा हां. शेगाव ते मसुरी हा एक प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरेल. कारण तुम्ही एक सामान्य कुटुंबातून आलेला आहात आणि एवढी हो. मोठी झेप घेतलेली आहे आणि भविष्यात आणखी तुम्हाला खूप स्कोप पण आहे. कमी वयामध्ये तुम्ही माझ्या मते हे यश संपादन केलेलं आहे. हां. तर तुम्ही अभिजित, अभ्यासाला केव्हा सुरुवात केली? म्हणजे तुम्ही 10वी 12वी पासून ठरवलं होतं, की मला UPSC करायची किंवा IAS व्हायचं.
तर बरोबर. केव्हापासून नेमका अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली? तेव्हाच केली का आफ्टर इंजिनिअरिंग केली तुम्ही सुरुवात? नाही सर, मग मी तुम्हाला जसं सांगितलं, की मला एक म्हणजे आयडिया तर आली होती, की आपल्याला अशी परीक्षा द्यायची आणि न्यूजपेपर कटिंग्ज आणि बरेचसे जे यूपीएससीचे तेव्हाचे टॉपर असायचे, त्यांचे इंटरव्ह्यू वाचल्यानंतर हे कळायचं, की लगेच आपल्याला परीक्षेचा अभ्यास करायची गरज नाही. आपण ग्रॅज्युएशन हे मिनिमम बेसिक आहे आणि त्याच्यानंतरच आपण प्रिपरेशन करू शकतो. मग तोच डोक्यात विचार करून ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि नंतर कुठे प्रिपरेशन सुरू केलं खरं. 2016 साली मी प्रिपरेशन सुरू केलं माझं. पहिला अटेम्प्ट 2016 लाच दिला मी माझा. पहिल्या अटेम्प्टलाच खरं तर प्रिलिम्सही निघून गेली होती. 8 मार्कांनी फक्त मेन्स राहून गेली. कॉन्फिडन्स येऊन गेला, की होऊ शकते आपल्याच्याने, आपण करू शकतो. सेकंड अटेम्प्ट आला 2 मार्कांनी एक्झाम गेली. अजून वाईट वाटलं, पण मग नंतर म्हटलं, की नाही आता खूप जवळ आलोय आपण आणि हा समजा तिसरा अटेम्प्ट आणि मी तुमच्यासोबत बोलू शकतोय. गुड, फारच छान. अभिजित, तुम्ही डायरेक्ट युपीएससी सुरुवात केली का एमपीएससी पण ट्राय केली का? एमपीएससी ची परीक्षा दिली का एखादी? सर मी फॉर्म भरला खरं तर. दरवेळेस फॉर्म भरायचा, प्रिलिम्स पास करायची, सीसॅट चांगलं असल्यामुळे. पण मेन्स कधीच दिली नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा की यूपीएससीची मेन्स असली की एमपीएससीची मेन्स. कारण की माझे सलग प्रिलिम्स निघालेली यूपीएससीची. यूपीएससीची मेन्स असल्यानंतर एमपीएससीच्या मेन्सला 3 दिवस उगाच वाया जातील आपले. ते 3 दिवस आपण अभ्यासासाठी घालू. एक असं डोक्यात आणि त्याच्यामुळे कधी दिलीच नाही मेन्स खरं तर. फारच छान. म्हणजे तुम्ही जास्त फोकस तुमचा युपीएससी कडे ठेवलेला आहे यूपीएससी. आणि युपीएससी मध्ये हां. यश सुद्धा संपादन केलेलं आहे. फार चांगली गोष्ट आहे. मला एक विचारायचं अभिजित, युपीएससी ला खूप अभ्यास करावा लागतो कारण ही देशातली फार कठीण परीक्षा असते. 10-11 लाख मुलं ही देशातून परीक्षा देत असतात आणि त्यातले केवळ 900 ते 1000 मुलांची या परीक्षेसाठी निवड होते. फार कठीण अशी परीक्षा आहे. तर या बरोबर. परीक्षेचा अभ्यास तुम्ही किती वेळ केलेला आहे? याबद्दल काय सांगाल? सर माझे इनिशियल डेज मला आठवतात अजूनही जेव्हा हा प्रश्न विचारतो ना कोणी मला, की अभ्यास कधी केला? तर मी जेव्हा पुण्याला पहिल्या वेळेस गेलो 16 मध्ये समजा, तेव्हा लिटरली 15 ते 16 तास माझा अभ्यास होऊन जायचा. म्हणजे क्लासेस जॉइन केले होते. कारण की आपल्याला हे माहिती होतं की परीक्षा काय आहे? किंवा परीक्षेनंतर आपल्याला काय मिळणार हे माहिती होतं. पण ती जर्नी जी आहे, परीक्षा माहिती असण्यापासून मिळवण्यापर्यंतची, त्याच्यासाठी क्लासची गरज होती मला सुरुवातीला. ते मी जॉइन केला आणि क्लासच्या सोबत लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणं वगैरे हे सगळं मिळून अल्मोस्ट 15 ते 16 तास पहिल्या वर्षी जातात. त्याच्यानंतर आयडिया चांगली आलेली होती. त्याच्यामुळे मग 10 ते 12 एक एव्हरेज पकडून चलू शकतो आपण. 10 ते 12 तास किमान रोजचा फायदा मिळवत असतो. बरोबर आहे. कारण कठीण परीक्षा असल्यामुळं 10 ते 12 तास अभ्यास तर निश्चित लागतो. पण अभिजित, आता हे करत असताना एवढा सोशल मीडिया आहे, सगळं WhatsApp, Facebook, मित्रमंडळी, वाढदिवस, समारंभ, घरचे कार्यक्रम, हां. याला तुम्ही कसा म्हणजे वेळ दिलेला आहे? बऱ्याचदा मी विचारतो मुलांना, की मी एक मुलांना आता म्हणजे सौरभ वटकरला प्रश्न विचारला कोल्हापूरच्या, तर त्यांनी हां. सांगितलं होतं, की मी जवळपास 3 वर्ष लॉकडाऊन असल्यासारखंच होतो. म्हणजे असं होतं. तर तुमचं काय होतं या हां. बाबतीत, कसं होतं? सर माझी एकंदरीत कंडिशन तशीच होती. म्हणजे माझे जे जवळचे मित्र होते ग्रॅज्युएशनला माझ्या इंजिनिअरिंगला, आमची जी पूर्ण बॅच होती 60 विद्यार्थ्यांची अमरावतीहून, ती पूर्ण कर्वेनगर पुण्याला थांबलेले होते सगळे. तर मी आणि माझा एक मित्र आहे अतुल. आम्ही दोघेच फक्त सदाशिवपेठ, नारायणपेठ या एरियामध्ये राहायचो. बाकीचे 58 जण सगळे कर्वेला. आता कोणाचाही बर्थडे आला वर्षातनं, तर पहिल्या 1-2 बर्थडेला मी जॉइन झालो. पण नंतर मग माझ्या जवळचे जे मित्र होते, त्यांनीच मला बोलावणं बंद केलं. तुला अभ्यास असतो, आम्ही तुला बोलवणार नाही कधीच. तू तुझा अभ्यास कर शांततेत. अशा एक प्रकारे आणि त्यांची त्यानुसार खूप चांगली मदत झालेली. म्हणजे कॉन्स्टंट मोटिव्हेशन म्हणून मित्र तिथं होते. राहिले घरचे समारंभ वगैरे, तर खरं सांगतो एकही अटेंड नाही केला. म्हणजे मधात चुलत बहिणींचे लग्न झाले, कितीतरी गोष्टी घडून गेल्या. पण मी अब्सेंटच होतो सगळ्या गोष्टींना. मी माझंच तिथे पुण्यात. पण आता त्या गोष्टीचं कुठेतरी चांगलं वाटतं, की ठीक आहे आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाईज करावं लागतं, काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी आणि आज त्यामुळे समजा इथे खुशीने बसू शकतोय. खूपच छान. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टींना म्हणजे थोडा फाटा दिला किंवा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आता तुम्ही अधिकारी झालात, आता तुम्हाला खूप म्हणजे वेगवेगळ्या समारंभामध्ये सन्मानपूर्वक जाता येते. एक वेगळं वजन प्राप्त होते एक अधिकारी म्हणून. हे फार चांगली गोष्ट आहे, की तुम्ही तेव्हा जो त्याग केलेला आहे, त्याचं हे फलित आहे खऱ्या अर्थानं. अभिजित, मला एक असा प्रश्न विचारायचा, की युपीएससी मध्ये बऱ्याच मुलांना भाषेच्या संदर्भात प्रश्न पडतो. इंग्रजी भाषेतून परीक्षा देऊ का मराठी भाषेतून परीक्षा देऊ? तर तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कुठल्या भाषेचा अवलंब केला होता? सर माझी भाषा इंग्लिश होती.
माझं जसं मी सांगितलं आधी माझं शिक्षण हरलाल इंग्लिश स्कूलमधून झालेलं होतं. एक कॉन्व्हेंटमधून स्कूलिंग झालेलं असल्यामुळे इंग्लिशवर चांगली ग्रीप होती माझी. त्यामुळे मी इंग्लिशच ठरवलेलं आणि फ्युचरचे जे एस्पायरंट्स आहेत यू-पी-एस-सीचे मी त्यांना हेच सांगेल, की मोस्टली इंग्लिशच घ्या. असं काही नाही, की मराठीतून आपण पेपर देऊ शकत नाही. मराठीतून आपण निश्चितच पेपर देऊ शकतो यू-पी-एस-सीचे सगळे. पण जो रेशो राहतो ना, तर सिलेक्शनचा रेशो हा थोडा मॅटर करतो. तर त्यामुळे माझं तरी हेच सांगणं आहे, की इंग्लिशमधून द्या. नाहीच झेपत असेल तर मग मराठीतून तर नक्कीच तर देऊ शकतोच आपण पेपर. कारण की ह्या वर्षीच्या रिझल्टमध्ये सुद्धा एक विद्यार्थी आहे आपला, की ज्याने मराठीतून पूर्ण पेपर देऊनही चांगली रँक मिळवलेली आहे. आणि पुण्यात आहे सर वातावरण आपलं मराठीतून प्रिपेअर करण्यासाठी तर. या परीक्षांसाठी मी मागे काही मुलांचे मुलाखती घेतल्या होत्या, की बऱ्याच जणांनी सांगितले, की आमचा एक ग्रुप होता अभ्यासाचा. एक स्टडी हां. करणाऱ्या मुलांचा किंवा यू प्रिपेअर करणाऱ्या मुलांचा. तर असा काही तुमचा ग्रुप वगैरे होता का? तुम्ही काय इंडिपेंडंट अभ्यास केला? सर मी इतका प्रिव्हिलेज नव्हतो खरं तर. मी जेव्हा सुरुवात केली मला कोणी मित्र भेटले नाही. खरं तर पुणंच नवीन होतं माझ्यासाठी. आणि जे मित्र भेटले ते सगळे एम-पी-एस-सी करणारे मिळाले. रूममेट्स, हॉस्टेलचे बाकीचे विद्यार्थी. त्यामुळे एकटाच होतो. इंडिपेंडंटच स्टडी केला. पण स्वतःच्या चुका नेहमी समजून घेतल्या. मेंटर होते माझे. जिथे मी क्लासेस जॉइन केले होते ते मेंटरशिप करायचे, की इथे चुकतोयस, इथे बरोबर आहे. त्यामुळे ग्रुप नसतानाही मी चांगला अभ्यास करू शकतो. गुड. तसं ग्रुप जर मध्ये असला तर खूपच चांगली गोष्ट आहे. ओके. यू मध्ये ऑप्शनल विषयाच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर तुमचं कुठलं ऑप्शनल होतं आणि त्याची तयारी कशी केली तुम्ही? सर माझा ऑप्शनल जो आहे त्याची एक वेगळी गंमत आहे. मी पहिले जे 2 अटेम्प्ट मी सांगितलं, की ज्यात मी फेल झालोय. ते जे 2 अटेम्प्ट होते माझे, त्यात माझा जिओग्राफी हा ऑप्शनल होता. आणि पहिल्या अटेम्प्टला मला 237 मार्क पडलेले. त्याच्यामुळे 8 मार्कांनी एक्झाम दिली. पुढच्या वेळेस म्हटलं, की आपण जिओग्राफीला अजून चांगलं तयार करू, कारण की 1च वर्ष झालेलं होतं अभ्यास करून. अजून चांगला अभ्यास करू आणि परत पेपर देऊ. तर तो सेकंड अटेम्प्टमध्ये मला 249 मार्क पडले. म्हणजे वर्षभराची मेहनत करून फक्त 10 आणि 12 मार्काचा फरक पडला माझ्या. मग कुठेतरी लक्षात आलं, की जिओग्राफी हा मला मार्क्स देत नाहीये आणि इथून कुठेतरी शिफ्ट व्हायला पाहिजे. तर ह्या अटेम्प्टला मी अँथ्रोपॉलॉजीला शिफ्ट झालो आणि एक चांगली ग्रिप आली. म्हणजे खरं तर 3 महिने, 4 महिन्याच्या अभ्यासावरच चांगलं अँथ्रोपॉलॉजी असं काय म्हणतो आपण कॉन्फिडन्स झाला होता, की अँथ्रोपॉलॉजी आपल्याला नक्कीच पार करून देईल ही एक्झाम आणि बहुतेक त्याच्याचमुळे आहे मी इथे बसू शकलोय आज. कारण की अजून तर मार्क्स आलेले नाहीये. नाही, तुम्ही खरं तर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही अँथ्रोपॉलॉजी सारखा विषय घेतला. कारण तो पण खूप कठीण आहे. पुणे विद्यापीठामध्ये आमचे मित्र काही अँथ्रोपॉलॉजी केले होते. माझे सहकारी पण यशदामध्ये होते. त्यांनी केला होता विषय. अवघड हां. विषय खरं तर तुम्ही या विषयामध्ये चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झालात ही फार चांगली गोष्ट आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, की मध्ये मुलाखत सुद्धा फार महत्वाचा एक भाग आहे. कारण 275 मार्क मुलाखतीला असतात. तर या मुलाखतीची हो. तुम्ही तयारी कशी केली? किंवा मुलाखतीमध्ये काय तुम्हाला प्रश्न विचारले होते? काही मॉक इंटरव्ह्यू तुम्ही दिलेत का? सर नक्कीच हा इंटरव्ह्यूचा जो टप्पा असतो हा शेवटचा टप्पा असतो. ही शेवटची पायरी आहे, की जिथनं आपल्याला समजतं, की आपण अधिकारी होणार की नाही होणार. तर नक्कीच माझं जे प्रिपरेशन आहे यू-पी-एस-सीच्या इंटरव्ह्यूचं आणि पर्सनॅलिटी टेस्टचं ते डॅफच्या अराउंड होतं. आपण जो मेन्सला फॉर्म भरत असतो, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म याच्या अराउंडच सगळा अभ्यास होता. पण त्याच्या पलीकडे जाऊन मग करंट अफेअर्स जे चालू राहतात, इंटरनॅशनल अफेअर्स म्हणा किंवा बाकी एन्व्हायर्नमेंटमध्ये जे चालू आहे ते, असं सगळं एक एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करावा लागला. माझे इंटरव्ह्यू खरं तर 40 मिनिटं जेव्हा चालला, स्मिता नागराजन मॅडमचं पॅनल होतं माझं आणि त्यांनी म्हणजे सुरुवात इथूनच झाली. माझ्या आई-वडिलांचा जन्म आणि सगळ्यांचं असं अमरावती येतं आमचं. तर सुरुवात अमरावतीपासूनच झाली, की अमरावती काय आहे? कुठे आहे डिस्ट्रिक्ट हे? मेळघाट माहिती आहे का? आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल असल्यामुळे त्यात तुम्हाला कोणत्या-कोणत्या जमाती आहेत? त्यांच्या लग्नाच्या पद्धती कशा आहेत? त्यांचं ऑक्युपेशन काय करत आहे? सध्या अमरावतीचे कलेक्टर काय करत आहे? कोणत्या-कोणत्या स्कीम्स त्या जमातीसाठी आणल्यात आपण? त्यांचं उत्थान कसं झालं पाहिजे पुढे? असे बरेचसे प्रश्न समजा मेळघाटपासून सुरू झाले. नंतर त्यांनी मला फिरवत-फिरवत पाकिस्तान नेलं, की पाकिस्तानसोबत आपले रिलेशन्स कसे आहेत वगैरे. नंतर चायनावर नेलं आणि असा एकंदरीत 40 मिनिटांचा हा इंटरव्ह्यू होता माझा, की ज्यात अल्मोस्ट सगळेच विषय जे आपण यू-पी-एस-सीच्या सिलेबसमध्ये असतात ते सगळेच हाताळले गेले आणि त्या सगळ्याचवरच बोलणं झालं आमचं. गुड. इंटरव्ह्यू तुमचा झाल्यानंतर तुम्हाला असा कॉन्फिडन्स होता, की मी या यादीमध्ये येईल किंवा एवढा-एवढा क्रमांक मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं?
तर खरं तर म्हणजे कुठेतरी वाटत होतं मनाला, की आपलं यावेळेस नक्कीच होऊन जाईल. तुम्हाला स्टोरी सांगतो, की घरी आलो आता 13 मार्चला माझा इंटरव्ह्यू होता. 13 मार्च 2020ला आणि आपल्याला आयडिया आहे, की 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं सगळीकडे. तर 13 मार्चला इंटरव्ह्यू झाला, 16ला माझं मेडिकल झालं आणि घरी चालला आलो. घरी जसं आलो, तसं आता 4 ऑक्टोबरला नवीन प्रिलिम्स होती आपली 2021ची 2020ची. मग त्याच्यासाठी प्रिपेअर करायचं की नाही, ह्याची मनातून अशी रेडीच नव्हतो मी, की करायची गरज पडेल आपल्याला परत एकदा असं. आणि खरं तर अभ्यास झालाच नाही. डोक्यात हेच की आपला इंटरव्ह्यू तर चांगला झाला, पण आता नक्की येईल का आपल्या लिस्टमध्ये नाव वगैरे? याच्यातच माझे दिवस गेले. अभ्यास झाला नाही. पण कुठेतरी वाटत होतं, की होईल आपलं नक्कीच. यावेळेस आपण सगळं दिलंय आपलं. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त देऊन आलो परीक्षेला. लेट्स सी. आणि खूप होती, की होऊन जाईल आणि झालंय खरं तर. खूप छान. अं, अभिजित, बऱ्याच मुलांना ग्रामीण भागातल्या थोडी इंग्रजीबद्दल भीतीच वाटते आणखी पण. आणि इंग्रजीमुळे हां. बरेच मुलं युपीएससीची तयारी करत पण नाहीयेत. तर अशा मुलांना तुम्ही काय उपदेश कराल किंवा काय सांगाल, की इंग्रजीची कशी तयारी करायला पाहिजे त्यांनी किंवा इंग्रजीची भीती कशी बाळगू नये याबद्दल काय सांगाल? तर इंग्रजीची भीती हा एक न्यूनगंडच आहे. तो न्यूनगंड आपण सोडून द्यायला पाहिजे खरं तर. म्हणजे यू पॅनल इतकं म्हणजे आपल्याला सांभाळून घेतं ना, जर आपली इंग्लिश तिथं चुकली, तुटकी-फुटकी का असेना, पण त्यांना आपण जर एक्सप्रेस करू शकलो, आपल्या मनात काय आहे, त्यांनी जे विचारलेले प्रश्न आहेत, ते उत्तर जर आपल्या तुटके जरी इंग्लिशमध्ये असलं किंवा हिंदीमध्ये जरी असलं, तरी ते आपल्याला एक्सेप्ट करायला रेडी आहे. त्यांना शेवटी काय बघायचं आहे, की आपण आपल्या आयडियाज हे एक्सप्रेस करू शकतो की नाही. त्यामुळे जो काही भीती आहे मनात, ती ठेवायलाच नको विद्यार्थ्यांनी. आणि पूर्ण परीक्षा जसं आपलं बोलणं झालंय, की मराठीतूनही आपण परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे त्याची भीती खरं तर राहायलाच नको आता. आपण इंटरव्ह्यू सुद्धा मराठीतूनच देऊ शकतो त्याप्रमाणे. आणि इंग्लिश तुटकी-फुटकी का होईना येत असली तर ते आपल्याला एक्सेप्ट करतात. ते म्हणजे इतके मॅच्युअर लोकं असतात. 30-30 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स असतो ॲज अ आय-ए-एस ऑफिसर. ते समजून घेतात माणसाला, की ठीक आहे बाबा याला इंग्लिश नाही येत आहे, पण तो एक्सप्रेस करू शकतोय. त्याच्या डोक्यात जे आयडिया आहे ते तो शेअर करू शकतोय. दॅट्स इट. हेच त्यांना हवं. खूप अभिजित, आपला इंटरव्ह्यू काही महत्वाची व्यक्ती पाहत आहेत. आदरणीय कैलाश पगारे साहेब आय-ए-एस आहेत मुंबईमध्ये. त्यांची कन्या पण डेप्युटी अच्छा. कलेक्टर झाली. त्याचबरोबर अंकिता म्हणून एक त्यांची पुतणी आहे नाशिकमध्ये. ते आपला इंटरव्ह्यू पाहतात आणि तुम्हाला त्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा कळवलेल्या आहेत मेसेजमध्ये. सर धन्यवाद. अ, अभिजित, धन्यवाद, धन्यवाद. नव्याने नव्याने अच्छा. येणाऱ्या या स्पर्धा परीक्षेला युपीएससी साठी नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशी तयारी करणार याबद्दल काय सांगाल? तर माझं नवीन जे येणारे यू एस्पायरंट्स आहेत त्यांना हेच सांगणं आहे, की मित्रांनो पहिले बेसिक चांगलं करून घ्या. यू-पी-एस-सीची प्रिपरेशन जी आहे सर ती सगळी एन-सी-आर-टीच्या बेसवर आहे. एन-सी-आर-टीचा जर एकदा आपला चांगलं प्रिपरेशन झालेलं असलं, तर पुढे बाकीचे जे बुक्स असतात लागणारे आणि ऑप्शनल असतो, तो खूप ईझी होऊन जातो. हे म्हणजे ते घर बांधण्यासारखं आहे सर. जर आपली प्लिंथ चांगली बांधलेली असती ना, तर वरचं मकान खूप चांगलं बनून जातं. फक्त ती प्लिंथ एकदा चांगली बनवून घ्यावी लागते. आणि एकदा एकदा जर ठरवलं आपण, की अशी एक जगातली टफेस्ट एक्झाम आपल्याला द्यायची आणि ती काढायची आहे, तर मनात ते ठासून ठेवा आणि त्यासाठी जे लागते ते देऊन द्या. म्हणजे कसं आहे, की हे स्वप्नासारखं आहे सर. स्वप्न बघतो आपण, की एक आय-ए-एस ऑफिसर बनू आपण आणि त्या स्वप्नासाठी फक्त स्वतःला झोकून द्यावं लागतं. मग त्या स्वप्नासाठी जेव्हा आपण झोकून देतो ना, तेव्हा मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी खूप नॉर्मल होऊन जातात त्या माणसासाठी जेव्हा तो झोकून देतो सगळं. कारण की मग तिथे काही राहत नाही ना. आपण सगळंच देऊन दिलं त्या एक्झामसाठी. तर ती नक्कीच निघूनही जाते आपली एक्झाम त्याच्यातच आणि आपण बऱ्याचशा गोष्टी शिकूनही घेतो ह्या जर्नीमध्ये प्रिपरेशनच्या. अभिजित, रमेश घेवंडे साहेब बुलढाण्याहून आपली मुलाखत पाहतायत. तर ते पण ऍडिशनल कलेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. सर धन्यवाद. अ, अभिजित, अच्छा. पूर्व परीक्षा ही थोडीशी कठीण असते आणि त्याच्यामध्ये आता सीसॅटचा पण अंतर्भाव केलेला आहे काही वर्षापासून. तर या पूर्व परीक्षेची नेमकी तयारी कशी करायला हवी? कारण तुम्ही 4 वेळा पूर्व परीक्षा पास झालात. तर पूर्व हां, सर. तर यू-पी-एस-सीची प्रिलिम्स जर क्रॅक करायची आहे, तर त्याची बेस ही आहे, की एन-सी-आर-टी खूप चांगलं करा. जसं मी आधी बोललो. एन-सी-आर-टी हा बेस आहे सर. एन-सी-आर-टीच्या बेसिसवर त्याच्या ॲप्लिकेबिलिटीवर क्वेशन्स भरपूर असतात. बऱ्याच वेळा असं होतं विद्यार्थ्यांचं, की हे 6वीचे पुस्तकं आहेत. आपण ग्रॅज्युएशन झालं, आपल्याला हे पुस्तक वाचायची गरज आहे का? असं कुठेतरी मनात येतं आणि ते एवढं विचार करत नाहीत पुस्तकांचा. पण जर 2020चा जरी पेपर घेतला प्रिलिम्सचा,
तरी आपल्याला एक आयडिया येईल की किमान एनसीईआरटी मधून 5-10 क्वेश्चन्स इझिली निघून जातात. तर डायरेक्टली एनसीईआरटी मध्ये कुठेतरी लिहिलेलं सापडेल आपल्याला की ह्या क्वेश्चन इथनं उचलला आहे. त्यानंतर सीसॅटचा राहिला प्रश्न, तर सीसॅटचं क्वालिफाईंग नेचर आहे सर. माझ्यासाठी खूप इझी कारण की मी इंजिनिअरिंग केलेलं होतं आणि सीसॅटवर एक चांगली पकड होती माझी. तरी पण ज्या विद्यार्थ्यांना सीसॅटची भीती असेल, त्यांना एक क्वालिफाईंग नेचरपर्यंत प्रिपरेशन करायची आहे. 2-4 महिने सीसॅटला दिले, रोजचा 1-2 तास जरी अभ्यास केला त्याचा, तरी आरामशीर निघू शकते, एवढी इझी आहे. कारण की आपण जर पेपर पॅटर्न बघितला सीसॅटचा, तर त्यात कॉम्प्रिहेन्शनच भरपूर आहे. कॉम्प्रिहेन्शन जर आपल्याला जमलं, तर मग ॲप्टिट्यूड हात लावायची गरज नाही आणि 67 मार्क काही मोठी गोष्ट होत नाही सर मग त्या 200 मधून काढण्याची. खूप छान. सुनील माचेवाड आमचे मित्र नांदेडहून तहसीलदार आहेत, तेही आपली मुलाखत पाहत आहेत. धन्यवाद सर, त्यांनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केलंय. बऱ्याचदा धन्यवाद. मुलांना अभ्यासासाठी क्लासेस लावावं का किंवा मोठ्या शहरांमध्ये जावं का, विशेषतः पुणे, दिल्ली, असा एक प्रश्न निर्माण होतो. पण बऱ्याच मुलांची परिस्थिती पण नसते, तर त्यांना काय तुम्ही सांगाल, काय केलं पाहिजे त्यांनी? सर असं जरुरी नाहीये की क्लासेस लावलेच पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला गरज नाही पडत त्या गोष्टींची. आपल्याला जर आयडिया आलेली असली, की प्रिपरेशन कशी करायची आहे आणि काय लागतं त्यासाठी रिसोर्सेस, हे जर एखादा आयडिया आली ना, तर मग क्लासेसची गरज नाही. कारण की शेवटी क्लासेस सुद्धा तेच सांगतात आपल्याला. आणि एन हा बेस आहे सर. एन तुम्ही एकदा कव्हर झाले ना, तर तुम्हाला आयडिया येते की आता एन नंतर पुढे काय करायचं. सोबत-सोबत आपले जे प्रिव्हियस इयर्स क्वेशन्स असतात, त्यातनं एक आयडिया येते. त्यातनं आपल्याला ट्रेंड कळतो, की पेपर कसे चाललेत, कसे विचारले जातायत आणि ते एन-सी-आर-टीमध्ये किंवा जे फंडामेंटल बुक्स आहेत, त्यात कसं सापडेल. हे खूप ईझी होऊन जातं. त्यामुळे एकतर हे आहे, की आपल्याला क्लासेसची 100% गरज नाहीच आहे. दुसरं म्हणजे असं सर, की आपण ज्या डिजिटल युगात जगतोय, तिथे YouTube सारखं एक मोठं प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे आपल्याला. आणि YouTubeवर मी म्हणजे लाखोनं असे व्हिडिओज आहेत, की ज्याच्यात तुम्हाला स्ट्रॅटेजी समजेल, कोणत्या सब्जेक्टला कसं प्रिपेअर करायचं, त्यातले कोणते इम्पोर्टंट टॉपिक्स असतात किंवा इव्हन एन-सी-आर-टी कशी वाचायची इथपासून सगळे बेसिक भेटलेलं आहे. तर नक्कीच मला असं वाटतं, की विद्यार्थी मित्रांनी ज्यांना पैशांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना क्लासेस जमत नाही लावणं, त्यांनी नक्कीच YouTubeचा पुरेपूर चांगला फायदा घ्यावा आणि सोबत-सोबत एक अनअकॅडमी म्हणून जे प्लॅटफॉर्म सुरू झालं नवीन ॲप जे आहे, ते पण सुंदर आहे. त्याचाही उपयोग करू शकतात ते नक्कीच. मुलाखतीमध्ये पर्सनॅलिटीला फार महत्व आहे. ते पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज आहे का? किंवा तुम्ही असे काही मॉक इंटरव्ह्यू दिले होते का? याच्याबद्दल काय सांगाल? सर पर्सनॅलिटी आपण जेव्हा यू पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल बोलतो ना सर, तर पर्सनॅलिटी ही काही एका दिवसात किंवा 2 महिन्यात बनण्याची गोष्ट नाही. ती आपल्या जडणघडणीचा भाग असते. आपण लहानपणापासून जे शिकतो, जे बनतो, ते आपली पर्सनॅलिटी आहे. आणि तीच खरं तर आपण रिफ्लेक्ट करतो. म्हणजे आपण 2 महिन्यात काहीतरी प्रिपेअर केलं आणि यू इंटरव्ह्यूला जाऊन बसलं, तर ते जे समोर आपल्या बसलेली जी पॅनल असतं, ते इझिली ओळखून घेतं, की हा फेक म्हणून आपल्यासमोर येऊन बसलाय. आणि जो ओरिजिनल आपल्यातलं असतं ते इझिली काढून घेतात आपल्याला त्यांच्या प्रश्नांच्याद्वारे. त्यामुळे पर्सनॅलिटी आपण 2 महिन्यात बनवू शकत नाही. त्यामुळे ती पर्सनॅलिटी जी आहे ती जडण-घडणीचा भाग आहे आपल्या. लहानपणापासून ती बनते. हां, ती बनवताना आपण जेव्हा प्रिपरेशन सुरू करतो तेव्हा आपण लक्ष देऊ शकतो त्याच्यावर. माझे स्ट्रॉंग पॉइंट्स काय? माझे वीक पॉइंट्स काय? मग त्या वीक पॉइंट्सवर कसं वर्क करायचं? ह्या सगळ्या गोष्टी त्याचा भाग येतात. आणि राहिला प्रश्न सर मॉक इंटरव्ह्यूचा, तर हो, मी दिल्लीला इथून गेलो पुण्याहून आणि दिल्लीला बऱ्याचशा क्लासेसला मी मॉक इंटरव्ह्यू दिले. कारण की इंजिनिअरिंग नंतर 3 वर्षाचा गॅप पडला होता, की लोकांसोबत आणि पॅनलसोबत इंटरव्ह्यूचा असा काही संबंध येत नव्हता. त्यामुळे मॉकची मला गरज वाटलेली आणि त्यामुळे मी मॉक दिलेले बरेच ठिकाणी. गुड. आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. 2 आहेत प्रश्न. आपण प्रशासनामध्ये कोणी आपलं असं एक आयडॉल आहे का आपल्या समोर? एखादा अधिकारी किंवा कोणी की बाबा प्रशासनामध्ये यांचा एक प्रेरणा, आदर्श मी घेतलेली आहे. असं काय आहे का तुमच्या डोळ्यासमोर? तर प्रशासनात भरपूर असे अधिकारी आहेत, की जे खूप चांगलं काम करत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातही आणि पूर्ण भारतातही. पण माझे फेव्हरेट जे आहेत ते आहेत ओ-पी चौधरी. ते म्हणजे छत्तीसगड कॅडरला होते त्या आधी. आता त्यांनी सोडून दिलं खरं तर. पण त्यांनी एज्युकेशनसाठी जे काम केलंय छत्तीसगडच्या जे जमाती आहेत तिकडे त्यांच्यासाठी शिक्षणाचा जो पाया रचलाय ना त्यांनी, तो खूप चांगलं काम केलंय. आणि ते कुठेतरी इन्स्पायर करतं, की आपणही एज्युकेशन सेक्टरसाठी काहीतरी चांगलं करावं. कारण की शेवटी एज्युकेशनच बेस आहे, की ज्याच्यावर देश आपला चांगला बनू शकतो. तर ओ-पी चौधरी हे माझे आयडॉल आहेत आणि त्यांना मी अजूनही फॉलो करतो.
आपला काय भविष्यामध्ये प्रशासनात कुठली उल्लेखनीय कामगिरी करण्याचा विचार आहे किंवा कुठली उल्लेखनीय कामं आपण म्हणजे तुमचं काय स्वप्न आहे त्याच्याबद्दल? सर जसं मी बोललो तुम्हाला आता, की मला चांगलं काम जे आहे ते एज्युकेशन सेक्टरमध्ये करावंसं वाटतंय. तसं तर अजून प्रशासनाचा भाग होणं बाकीच आहे. कारण की मी फक्त आता सिलेक्टेड आहे सध्या. गेल्यानंतर काय हाताळायला मिळते मला, कोणती पोस्ट मिळते त्याच्यावर बेस आहे सगळं. पण तरी मला एज्युकेशन सेक्टरमध्ये चांगलं काहीतरी करावंसं वाटतंय आणि खरं तर आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आली त्याने भरपूर अपॉर्च्युनिटीज उघड्या करून दिल्यात, की आपण एज्युकेशनसाठी खूप काही करू शकतो. अभिजित, खूप खूप धन्यवाद. आपण खूप चांगली प्रश्नांची उत्तरं दिलीत, जेणेकरून या सगळ्या हो, सर. मुलाखतीचा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, विशेषतः नव्यानं एमपीएससी, युपीएससीची तयारी, विशेषतः युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. आपले अनुभव खूप समृद्ध आहेत. आपण कमी वेळेत, कमी वयामध्ये आणि ग्रामीण भागातून हे यश संपादन केलेलं आहे. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद. धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.